फिंगरप्रिंट रिपोर्ट्स, ई-साक्ष व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजेस आणि डीएनए रिपोर्ट्स सर्व कायदेशीररित्या प्रमाणित करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. व्हिडिओचा टाइमस्टॅम्प आणि जीपीएस लोकेशन देखील कॅप्चर झाले आहे. म्हणून मी नवीन फौजदारी कायद्यातील 3 तरतुदी अंतर्गत कार्यवाहीची विनंती करतो. पहिली, पोलीस तपासातून हे सिद्ध झाले की हे 4ही आरोपी एक संघटित गुन्हेगार टोळीप्रमाणे कार्यरत आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 111 अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. दुसरी, या टोळीने गुन्हा करण्यासाठी एका बालकाला सहभागी केले आहे, म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 95 लागू करावे. आणि तिसरी, या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक महिला सरिता देवी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. त्यामुळे बीएनएस कलम 117(3) अंतर्गत कडक शिक्षा देण्यात यावी. या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शिक्षा समांतर न राहता क्रमशः देण्यात यावी, जेणेकरून इतर गुन्हेगारांसाठी सुद्धा ही एक शिकवण ठरेल. युअर माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं. प्रकरणात एकही स्वतंत्र साक्षीदार नाही. सर्व साक्षीदार पोलीस कर्मचारीच आहेत. सर्व साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी राहुल, राकेश आणि आसिफ हे कलम 103 उपकलम 1, कलम 111, कलम 117 उपकलम 3, कलम 95, कलम 310, कलम 109 बीएनएस तसेच कलम 25 उपकलम 4 आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी सिद्ध ठरतात. त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाते. उद्घोषित आरोपी विजय संपूर्ण प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याने बीएनएसएस कलम 356 अंतर्गत ट्रायल इन ऍब्सेन्शियामध्ये त्यालाही आजीवन कारावासाची शिक्षा दिली जात आहे. निकालाची प्रत तात्काळ अपलोड करण्यात यावी. तसेच कलम 107 अंतर्गत PSI अरुणा सानप द्वारा आरोपी राकेशच्या संपत्तीच्या जप्तीचा अर्ज मंजूर करून जप्ती आदेश जारी केला जात आहे.